सई आदित्यच्या लग्नाला काही दिवस झाले होते. कागदावरचं नातं आता रोजच्या आयुष्यात मिसळायला लागलं होतं. घर तेच होतं, खोल्या पण त्याच होत्या, पण वातावरण बदललं होतं. सई आता या घरात गेस्ट नव्हती, ती या घराची सून आणि आदित्यची पत्नी झाली होती. जरी दोघांनी स्वतःशी ठरवलं होतं की हे फक्त करार आहे, तरी प्रत्येक छोट्या क्षणात त्या कराराच्या पलीकडचं काहीतरी वाढत होतं. सकाळ झाली होती. स्वयंपाकघरातून चहाचा हलका सुगंध येत होता. सई हळुवारपणे चहा बनवत होती. तिच्या हालचालींमध्ये आता थोडासा आत्मविश्वास दिसत होता. ती स्वतःलाच हसली. मी खरंच लग्न केलंय, ती मनात म्हणाली. तेवढ्यात मागून आवाज आला. इतक्या लवकर उठली सई? ती डचकली. आदित्य दारात उभा होता. केस थोडे विस्कटलेले, डोळ्यात झोपेची हलकी झाक, पण चेहऱ्यावर एक शांत स्मित. सईनं नजर खाली केली. झोप आली नाही? ती हलक्या आवाजात म्हणाली. आदित्य आत आला. मग मला उठवायचं होतं, तो सहजपणे म्हणाला. सई थोडी गोंधळली. का? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. कारण आता आपण एकटे नाही आहोत, आपण पती पत्नी आहोत. त्या वाक्यानं सई काही क्षण शांत झाली. तिच्या मनात हलकंसं काहीतरी हललं. तिने त्याला चहा दिला. त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला आणि दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. काही क्षण सगळं थांबल्यासारखं वाटलं. मग सईनं नजर वळवली. असेच दिवस पुढे जात होते. आदित्य आता सईची काळजी अधिकच घेत होता. वेळेवर औषधं, वेळेवर जेवण आणि तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष. सईला कधीकधी रागही यायचा. मी स्वतःची काळजी घेऊ शकते ना सर? ती एकदा म्हणाली. आदित्य थोडा हसला. मला माहिती आहे, पण तुझी मला काळजी घ्यायला आवडतं. त्या उत्तरावर सई काही बोलू शकली नाही. तिच्या मनात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. त्या दिवशी संध्याकाळी दोघंही हॉलमध्ये बसले होते. टीव्ही चालू होता, पण कुणाचं लक्ष तिकडे नव्हतं. सई शांत होती. अचानक तिने विचारलं, आदित्य सर, तुम्ही कधी विचार करता का की हे सगळं आपलं नातं संपल्यावर काय होईल? आदित्यनं तिच्याकडे पाहिलं. तुला काय वाटतं, काय होईल? तो म्हणाला. सईनं काही क्षण विचार केला. कदाचित आपण वेगळं होऊ, ती हळू आवाजात म्हणाली. तिच्या आवाजात एक वेदना होती, जी ती लपवू शकली नाही. आदित्यच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. त्याला तिचं ते उत्तर अजिबात आवडलं नव्हतं, पण तरी त्यानं काही बोललं नाही. मजाक करत तिला हसवलं आणि स्वतःही खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला, इतक्या लवकर तुझा पिछा सोडणार नाही. तितक्यातच त्याच्या फोनवर एक संदेश आला. आदित्यच्या फोनवर आलेला तो संदेश पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणातच नाहीसं झालं. काही क्षण तो स्क्रीनकडे एकटक पाहत राहिला. संदेशासोबत एक व्हिडिओ होता. त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि हळूच तो व्हिडिओ उघडला. स्क्रीनवर सई दिसत होती, पण ती आजची सई नव्हती. ती काही महिन्यांपूर्वीची सई होती, रोहनसोबतची. दोघांच्या नात्यात प्रेम होतं, विश्वास होता तेव्हाची. आणि त्या जुन्या क्षणांचं कुणीतरी चोरून चित्रण केलं होतं. कदाचित रोहननेच. आदित्यनं व्हिडिओ काही क्षणच पाहिला आणि लगेचच बंद केला. त्याच्या मनात राग, अस्वस्थता आणि सईबद्दलची काळजी एकाच वेळी निर्माण झाली. त्याला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटत होतं की सईला कदाचित याची कल्पनाही नव्हती. तेवढ्यातच सईचा आवाज आला की आदित्य सर. आदित्यनं पटकनच फोन बाजूला ठेवला. काय झालं? तुम्ही इतके अस्वस्थ का दिसताय? काही नाही. सई त्याच्याकडे निरखून पाहू लागली. काही नाही म्हणताय, पण तुमच्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय. आदित्यनं नजर चुकवली. सई, तू जा आत, आराम कर. नाही सर, आधी सांगा की काय झालं ते. ती त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का? ती त्याला म्हणाली. आदित्य काही क्षण शांत राहिला. तिला सगळं सांगायचं होतं, पण तिच्या मनावर पुन्हा एकदा ताण यावा असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. सई, काही गोष्टी आत्ता तुला सांगणं योग्य नाही. तिच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. माझ्याशी संबंधित आहे ना? आदित्यनं तिच्याकडे पाहिलं. त्याच्या शांततेतच उत्तर होतं, हो. सईचा आवाज थरथरला. मग मला सांगा. आदित्यनं खोल श्वास घेतला. रोहनने काहीतरी पाठवलं आहे. सईच्या चेहऱ्यावरची शांतता क्षणातच नाहीशी झाली. काय? तुझ्या आणि त्याच्या भूतकाळाशी संबंधित काहीतरी. सई काही क्षण स्तब्ध झाली. माझ्या आणि रोहनच्या? हो. आदित्यनं फोन तिच्या हातात दिला,
पण तू हे पाहण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव, यात तुझी काहीही चूक नाही. सईनं थरथरत्या हातांनी तो फोन घेतला, व्हिडिओ सुरू केला. काही सेकंद पाहिल्यानंतरच तिच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. हे हे कुणी केलं? आदित्यनं तिच्याकडे पाहिलं. तुला माहिती होतं याचं चित्रण केलं जातंय? सईनं लगेचच मान हलवली. नाही, अजिबात नाही. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. आदित्य सर, मी तुम्हाला खरं सांगते, हे सगळं तेव्हाचं आहे जेव्हा मी रोहनच्या प्रेमात अखंड बुडाले होते. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. मला वाटलं होतं तो माझ्यावर खरंच मनापासून प्रेम करतो. पण माझे असे फोटो किंवा व्हिडिओ कुणी काढले आहेत हे मला कधीच माहिती नव्हतं. आदित्य शांतपणे ऐकत होता. सईचे अश्रू थांबत नव्हते. रोहन इतका वाईट असेल असा मी कधी विचारही केला नव्हता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता, पण आज तो माझ्या त्या विश्वासाचा वापर माझ्या विरुद्ध करतोय. ती खाली बसली. सॉरी सर. आदित्य तिच्या जवळ बसला. सॉरी? सॉरी का? तुम्हाला हे सगळं माझ्यामुळे पाहावं लागतंय. आधी माझ्या आयुष्यातील सगळे प्रश्न, मग कोर्ट, मग माझी प्रेग्नेन्सी, आणि आता हे. ती रडत म्हणाली. तुम्ही माझ्यासाठी एवढं काही सहन करताय. मला कधी कधी वाटतं मी तुमच्या आयुष्यात आलीच नसते तर बरं झालं असतं. आदित्यनं तिच्या डोळ्यांत पाहिलं. पुन्हा असं कधीही बोलू नकोस. पण सई, तुझ्या भूतकाळामुळे माझं तुझ्यावर प्रेम करणं कमी झालेलं नाही. उलट आज मला तुझ्यासाठी आणखीन जास्त उभं राहावंसं वाटतंय. सईनं त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे? पूर्ण? तुम्हाला माझ्याबद्दल काही वाईट वाटत नाही? आदित्यनं तिचा हात लगेच हातात घेतला. तुझा भूतकाळ तुझी चूक नाही. तू कुणावर विश्वास ठेवला होतास. चुकीचा माणूस त्या विश्वासाला पात्र ठरला नाही, एवढंच. सईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण रोहन म्हणतो हा व्हिडिओ तो सगळीकडेच पाठवेल. आदित्यच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्ट दिसत होता. तो तुला घाबरवतोय. मला भीती वाटते सर. माझ्याकडे बघ. सईनं त्याच्याकडे पाहिलं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कुणापासूनही घाबरण्याची गरज नाही. पण तुमची ही बदनामी होईल. माझी नाही, त्याची होईल. कारण हा प्रश्न तुझ्या सन्मानाचा आहे आणि तुझ्या सन्मानाशी खेळण्याची परवानगी मी कुणालाही देणार नाही. सईनं त्याचा हात घट्ट पकडला. मला तुमच्यावर विश्वास आहे. आदित्यनं तिच्या कपाळावर हलकेच हात ठेवला. मग माझ्यावर विश्वास ठेव. पुढचं सगळं मी पाहतो. त्याच क्षणी आदित्यनं फोन उचलला आणि आपल्या वकिलांना फोन केला. मला ताबडतोब भेटायचं आहे आणि हो, रोहन विरुद्ध तक्रार दाखल करायची आहे. सई दचकली. तक्रार? हो, पण त्याच्यामुळे पुन्हा कोर्ट, पोलीस सगळंच होईल. आदित्यने शांतपणे उत्तर दिलं. होऊ दे, पण यावेळी आपण गप्प बसणार नाही. काही वेळातच आदित्यनं त्या संदेशाचा आणि व्हिडिओचा पुरावा सुरक्षित केला. रोहनने पाठवलेल्या धमकीचे संदेशही जतन केले गेले. त्यानंतर आदित्यनं सईला घेऊन पोलीस ठाण्यात जाण्याचाही निर्णय घेतला. सई गाडीत बसताना थोडी घाबरली होती. आदित्य सर. बोल. मला खरंच भीती वाटते. आदित्यनं तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, सई घाबरू नकोस, तू माझ्यासोबत आहेस. त्यानं गाडी सुरू केली. आणि यावेळी आपण कुणाला आपल्याला घाबरवू देणार नाही. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आदित्यनं सगळी माहिती अधिकाऱ्यांना दिली. रोहनने पाठवलेले ते संदेश, धमकी, व्हिडिओ सगळे पुरावे अधिकाऱ्यांसमोर ठेवले गेले. अधिकारी गंभीर झाले. हा व्हिडिओ कुठून मिळाला? त्यांनी सईला विचारलं. सईनं डोळे खाली केले. मलाही माहिती नाही. माझ्या परवानगीशिवाय कुणीतरी हे चित्रण केलं आहे. अधिकारी म्हणाले. तुम्ही आता काळजी करू नका. तुमच्या परवानगीशिवाय खाजगी क्षणांचं चित्रण करणं आणि त्याचा वापर करून धमकावणं ही गंभीर बाब आहे. आम्ही याची चौकशी करू. सईच्या डोळ्यांत पाणी आलं. आदित्य तिच्या बाजूला उभा होता. अधिकाऱ्यांनी विचारलं, तुम्हाला या प्रकरणात तक्रार दाखल करायची आहे? सईनं आदित्यकडे पाहिलं. आदित्यनं तिच्यावर निर्णय लादला नाही, फक्त शांतपणे म्हणाला, निर्णय तुझा आहे. सईनं काही क्षण विचार केला आणि मग ठामपणे मान हलवली. हो, मला तक्रार करायची आहे. त्या एका वाक्यानं तिच्या मनातला बराचसा भय जणू कमी झाला. ती पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहिली होती. तक्रार नोंदवून झाल्यानंतर दोघेही बाहेर आले. सई काही बोलत नव्हती. गाडीमध्ये बसल्यानंतर आदित्यने विचारलं, काय झालं? ती हळू आवाजात म्हणाली, आजपर्यंत मला वाटायचं की मी सतत कुणाच्या ना कुणाच्या आधारावर जगते. आधी रोहन आणि मग तुम्ही. पण आज मला जाणवलं की माझ्यासाठी निर्णय मी स्वतः घेऊ शकते. आदित्य हसला.
हेच मला तुझ्यात पाहायचं होतं. सईने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास कसा ठेवता? आदित्य काही क्षण शांत राहिला. कारण प्रेम म्हणजे फक्त जवळ राहणं नाही सई. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या शब्दांवर विश्वास ठेवणं, तिच्या भूतकाळाला स्वीकारणं आणि तिच्या कठीण काळात तिच्या बाजूने उभं राहणं. सईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मला माहिती नाही मी तुमच्यासाठी काय आहे. आदित्य तिच्याकडे पाहून म्हणाला. तुला खरंच माहीत नाही? सईनं मान हलवली. आदित्य हलकंसं हसला. मग अजून थोडा वेळ दे. कदाचित तुला स्वतःलाच उत्तर मिळेल. दोघांमध्ये ही शांतता पसरली. पण ही शांतता आधीसारखी नव्हती. त्यात एक वेगळाच विश्वास होता. घरी परतल्यानंतर आदित्यनं सईला तिच्या खोलीपर्यंत सोडलं. ती दारात थांबली. आदित्य, आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी धन्यवाद. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला. धन्यवाद नको, फक्त एक वचन दे. कसलं? पुन्हा कधीही तुझ्या भूतकाळासाठी स्वतःला तू दोष देणार नाहीस. सईच्या होठांवर हलकंसं हसू आलं. वचन? आदित्य निघून गेला. पण त्याला माहिती होतं की रोहन एवढ्यावर थांबणार नाही. आणि खरंच त्याच रात्री रोहनला पोलिसांकडून फोन आला. तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. उद्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहा. रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. म्हणजे आदित्यनं तिच्यावर विश्वास ठेवला. त्याने स्वतःशीच म्हटलं, ठीक आहे, आता त्याला सईवर विश्वास ठेवण्याची किंमत मोजावी लागेल. त्यानं आपल्या कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. त्या फाईलमध्ये सई आणि आदित्यच्या लग्नाशी संबंधित काही कागदपत्रांच्या प्रती होत्या. रोहनने त्या कागदांकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, तुमचं लग्न खरं आहे असं या जगाला वाटतंय ना? पण तुमच्या त्या लग्नामागचा करार आता माझ्याकडे आला तर सगळं जग तुमच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिल. त्याच्या हातातला कागद कॅमेऱ्यासमोर स्पष्ट दिसत होता आणि त्यावर लिहिलं होतं करारनामा. तसेच सईच्या नजरेत आदित्यची इज्जत कशी कमी होईल याचा विचार करू लागला. आदित्यची काहीतरी वाईट बाजू किंवा त्याचा काही भूतकाळ याबद्दल रोहन चौकशी करू लागला. इकडे सईला बरं वाटत नव्हते. तिचे पोट वारंवार दुखून येत होते. पण तिनं सगळा त्रास अंगावर काढला. पण आता तिला सहन होत नव्हते. म्हणून ती आदित्यच्या खोलीत गेली आणि रडू लागली. आदित्य घाबरला. सई, काय झालं? तू का रडत आहेस? तिला जवळ घेत तो विचारू लागला. तिने तिचा होणारा त्रास त्याला सांगितला. त्यावर आदित्य म्हटला, घाबरू नकोस, काहीही अंदाज लावू नकोस. चल, आत्ताच डॉक्टरांकडे जाऊ आणि सत्य काय आहे ते समजून घेऊ. सईने त्याच्याकडे पाहिलं. पण जर बाळ ठीक नसेल तर? काही जर तर नाही. आदित्य तिच्या जवळ येत तिला म्हणाला, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? सईने हळूच मान हलवली. मग माझ्यावरच विश्वास ठेव. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. सईच्या डोळ्यांत अश्रू आले. तुम्ही प्रत्येक वेळी असंच म्हणता आणि म्हणूनच मला तुमच्यापासून दूर जायची भीती वाटते. ती रडतच त्याला मिठी मारत म्हणाली. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग दूर जाऊ नकोस कधीच, तोही तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. सईनं त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरा काही क्षण एकमेकींत गुंतल्या. आदित्यनं तिच्या डोळ्यांतली अश्रू हलकेच पुसले. तू रडलीस की मला अजिबात आवडत नाही. सई हलकसं हसली. आणि तुम्ही माझी एवढी काळजी घेतलीत की मला रडायचंच विसरायला होतं. मग ठरलं. आदित्य हसतच तिला म्हणाला, आजपासून तू कधी रडायचंच नाही. पण जर रडू आलं तर? ती त्याला बघत म्हणाली. मग तू माझ्या खांद्यावर डोकं टेकवून रडायचं, तो तिला म्हणाला. सई काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली आणि नकळत त्याच्या छातीवर डोकं तिनं टेकवलं. आदित्यनं तिच्या भोवती हात ठेवला. त्या क्षणी दोघांना जगात दुसरं काहीच जाणवत नव्हतं. आदित्य स्वतः गाडी चालवत सईला डॉक्टरांकडे घेऊन गेला. गाडीत सई खिडकीबाहेर पाहत शांत बसली होती. आदित्य अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. काय विचार करतेस सई? त्याने तिला विचारलं. माझ्या बाळाचा, ती म्हणाली. आपल्या बाळाचा? आदित्यनं मुद्दामच दुरुस्ती केली. सई त्याच्याकडे पाहून लगेच हसली. हो, आपल्या बाळाचा. आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. आता बरं, सईनं मिश्किलपणे विचारलं, तुम्हाला इतका हक्क कधीपासून मिळाला? आदित्यनं गाडी चालवतच उत्तर दिलं, माहिती नाही, पण मिळाला आहे असं मला वाटतं. सईच्या गालावर हलकी लाली आली. तुम्ही ना? ती पुढे काही बोलली नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर सईचा चेकअप झाला. डॉक्टरांनी लगेचच सांगितलं की बाळ ठीक आहे, पण अजूनही तुम्हाला काळजी घ्यायला हवी.
तसेच काही टेस्ट कराव्या लागतील. आत्ता तर उशीर झाला आहे. उद्या सकाळी तुम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये या. सईनं मान हलवली. काही टेन्शन असेल तर घेऊ नका. तुमच्या व तुमच्या बाळाच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही, डॉक्टरांनी सईकडे बघत सांगितलं. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सईच्या चेहऱ्यावर आधीपेक्षा शांतता होती. गाडीत बसल्यावर तिनं आदित्यकडे पाहिलं आणि त्याला म्हणाली, रोहनने पाठवलेले व्हिडिओ फोटो बघूनही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून खूप थँक्यू. आदित्यनं तिच्याकडे पाहूनच विचारलं, तुला वाटलं होतं मी तुझ्यावर संशय घेईन? सईनं काहीच उत्तर दिलं नाही. आदित्यनं गाडी थांबवली आणि तिच्याकडे वळला. सई, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुझ्या भूतकाळामुळे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही. मला तुझा भूतकाळ बदलता येणार नाही, पण तुझं उद्याचं आयुष्य सुंदर करायचं आहे. सईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तुम्ही प्रेम हा शब्द इतका सहज बोलता. आदित्य काही क्षण शांत राहिला. कारण आता मला तो शब्द भीतीदायक वाटत नाही. सईनं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हीच ना म्हणायचात की प्रेम लग्न हा शब्द तुमच्या आयुष्यात नाही. आदित्य यावर हसला. हो, पण तू आलीस आणि माझ्या आयुष्यातला शब्दकोशच बदलला. सईच्या चेहऱ्यावर आता हसू आलं. मग मला तुमच्या शब्दकोशात कायम ठेवणार आहात? आदित्यनं तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, कायम. त्या एका शब्दाने सईचं मन भरून आलं. ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, मला आता दुसरं काही नको, फक्त तुम्ही आणि माझं बाळ हवं. आदित्यनं तिच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणाला, मला तुम्ही दोघं. दुसरीकडे रोहनला जेव्हा समजलं की व्हिडिओ फोटो बघूनही त्या आदित्यला काही फरक पडला नाही, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. त्यानं आपला फोन भिंतींवर फेकून दिला. हा आदित्य प्रत्येक वेळी तिच्यासाठी ढाल बनून उभा राहतो. रोहन, आता थांब, तुला बघतो मी. तेवढ्यातच त्याच्या कॉमन फ्रेंडचा रोहनला फोन आला. रोहन चिडून म्हणाला, बोल, माहिती मिळाली की नाही त्या आदित्यबद्दल? यावर तो म्हणाला, मिळाली तर खरं, पण मला काय वाटतं रोहन, सई तुझ्यासोबत यायला तयार नाही. उलट तुझ्यामुळे आता तिचं आयुष्य आणखीनच बिघडतंय. तू दे ना सोडून तिचा विषय. तसेही तू तिला टाईमपासच समजायचा ना. यावर चिडून रोहनने रागाने त्याला म्हटलं, तुला काय माहिती माझं आणि सईचं नातं? यावर त्याचा फ्रेंड म्हणाला, मला एवढं माहिती आहे की प्रेमात समोरच्या व्यक्तीची इच्छा महत्त्वाची असते रोहन, आणि सई आता मूव्ह ऑन झाली आहे. यावर रोहन काहीच बोलला नाही, पण त्याच्या मनात अजूनही सईला परत मिळवण्याचा हट्ट होता. म्हणून तो बोलला, तू शांत बस आणि त्या आदित्यबद्दल काय माहिती समजलं ते मला सांग. यावर त्याच्या मित्राने त्याला काही माहिती दिली. आदित्यबद्दल ऐकून मात्र यावेळी रोहनला एक वेगळाच डाव सुचला. सईला थेट त्रास देऊन आता काहीच उपयोग नाही. तिच्या मनात आदित्यबद्दल संशय निर्माण झाला तर आदित्य कोण आहे, त्याचं आधीचं आयुष्य कसं होतं, त्याच्या व्यवसायात कोण कोण आहेत, त्याच्या घरच्यांशी त्याचे संबंध कसे आहेत. रोहन प्रत्येक गोष्ट आता समजली. काही दिवसांनी त्याला आदित्यच्या जुन्या आयुष्यातील एक व्यक्ती सापडली, ती म्हणजे निहारिका. निहारिका आदित्यच्या आयुष्यात कधी काळी होती, पण त्यांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नव्हतं. आदित्यनं त्या नात्याला अनेक वर्षांपूर्वीच पूर्णविराम दिला होता. रोहनच्या हातात मात्र आता एक नवीन पत्ता आला होता. त्यानं निहारिकेशी संपर्क साधला. मला तुमच्याशी आदित्यबद्दल बोलायचं आहे. निहारिका काही क्षण शांत राहिली. तुम्ही कोण? ज्याला आदित्यच्या आयुष्यातील सत्य माहीत करून घ्यायचं आहे तो. निहारिकेला काहीच समजत नव्हतं, पण रोहनने तिला सईबद्दल सांगितलं. आदित्यनं एका गर्भवती मुलीशी लग्न केलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तो खरंच तिच्यावर प्रेम करतो? निहारिका काहीच बोलली नाही. रोहन पुढे म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की आदित्य अजूनही तुमच्याबद्दल काहीतरी त्याच्या मनात ठेवतो, तर त्याला एकदा तरी भेटा. त्याला समजून सांगा, माझ्या प्रियसीची सईची साथ सोड, तिला माझं होऊ दे आणि तुम्ही दोघं एक व्हा. हे ऐकून निहारिकेच्या मनात काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. इकडे सई आदित्य घरी आले. त्यानं तिला काही टॅब्लेट दिली आणि त्या रात्री सई गप्पा मारत मारत हॉलमध्येच आदित्यच्या खांद्यावर झोपी गेली. आदित्य एकटक तिच्याकडे पाहत होता. इतक्या जवळून, इतक्या शांतपणे तो सईला पहिल्यांदाच पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यांच्या कोपऱ्यात साचलेले अश्रू आणि तरीही त्याच्यावर तिनं ठेवलेला तो विश्वास, हे सगळं पाहताना त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक समाधानाचं हसू उमटलं. माझं पूर्ण आयुष्य बदलणारी ही मुलगी.
तो मनात म्हणाला. काही क्षण तो तिथेच उभा राहिला आणि मग अगदी अलगद तिला आपल्या बाहुपाशात उचलून घेतलं. सईने नकळत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. आदित्य तिला तिच्या खोलीत घेऊन गेला आणि सावकाशपणे बेडवर झोपवलं. तिच्या कपाळावर आलेली केसांची बट त्यानं अलगदच बाजूला केली. तिच्याकडे पाहून तो हळूच वाकला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. तो मागे वळून निघणार इतक्यात सईने त्याचा हात घट्ट पकडला. आदित्य थांबला. काय झालं? त्यानं प्रेमाने विचारलं. सईने डोळे उघडले. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. सर, मला सोडून जाऊ नका. तिचा आवाज इतका हळवा होता की आदित्यच्या मनाला स्पर्शून गेला. मी कुठे जात नाहीये सई. तो तिच्या जवळ बसतला. सईनं त्याचा हात आणखीनच घट्ट पकडला. मला भीती वाटते. पुन्हा सगळे मला सोडून जातील अशी. आदित्य तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. सगळे गेले म्हणून मीही जाईन असं तुला का वाटतं? सईच्या डोळ्यांतून एक अश्रू गालावर ओघळला. कारण माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कुणावर मी विश्वास ठेवला तेव्हा तेव्हा शेवटी मीच एकटी पडले. आदित्यनं तिचा हात आपल्या हातात घेतला. मग माझ्यावर विश्वास ठेवताना तुला माझ्या भूतकाळाची नाही तर माझ्या आजची गरज आहे. सई त्याच्याकडे पाहतच राहिली. काही क्षण दोघांमध्येही शांतता होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, मी आता फक्त तुमच्यावरच प्रेम करते. हे शब्द ऐकताच आदित्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर लाजरं हसू उमटलं. पुन्हा सांगशील? सईने हलकंसं हसत विचारलं. काय? आत्ता जे म्हणालीस ते. सईनं नजर खाली केली. नाही. का? लाज वाटते. आदित्य थोडा जवळ सरकला. मला ऐकायचं आहे. सईनं त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, मी फक्त तुमच्यावरच प्रेम करते. आदित्यच्या डोळ्यांतला आनंद लपला नाही. त्याने तिच्या हाताच्या मागच्या बाजूवर हलकंसं चुंबन घेतलं. सई, तुला माहिती आहे का, हे शब्द ऐकण्यासाठी मी किती दिवस वाट पाहत होतो. खरंच? हो, तो हसत म्हणाला. पण मला भीती होती की माझं प्रेम तुला बंधनासारखं वाटेल, म्हणून कधी तुला माझ्या मनातलं सांगितलंच नाही. सईनं त्याच्याकडे पाहत विचारलं. मग आज का सांगताय? आदित्य तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. कारण आज तू स्वतःहून माझा हात धरलास. सईच्या होठांवर हसू आलं. आदित्यनं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि हलकेच म्हणाला, तू अशी माझ्याकडे पाहतेस ना, तेव्हा मला माझं सगळं जग विसरायला होतं. सई लाजून म्हणाली, तुम्ही आज खूप बोलताय. कारण आज माझं मन ऐकणारी व्यक्ती माझ्या समोर आहे. सईने आपले डोळे मिटले. आदित्यनं तिच्या कपाळावर हात ठेवला. आता काहीही झालं तरी तू एकटी नाहीस. त्याचा आवाज अगदी हळू होता. तुझ्या प्रत्येक भीतीत मी तुझ्यासोबत असेल. तुझ्या प्रत्येक आनंदात तुझ्यापेक्षा जास्त आनंदी मी होईन. आणि या छोट्याशा जीवासाठी तर. त्यानं तिच्या पोटाकडे पाहून हसतच म्हटलं, मी आधीपासूनच वेडा झालोय. सईच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. तुम्ही माझ्या बाळाला इतकं प्रेम करता कारण ते तुझा एक भाग आहे. सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आदित्यनं तिला अलगदच जवळ घेतलं. त्या मिठीत कुठलीही घाई नव्हती, कुठलीही अपेक्षा नव्हती. फक्त दोन मनांना मिळालेली सुरक्षितता होती. सईनं डोळे मिटून कुजबुजत विचारलं, आदित्य सर, आपण खरंच एकत्र राहू ना? आदित्यनं तिच्या केसांवरून हात फिरवत उत्तर दिलं, जोपर्यंत तू माझा हात सोडत नाहीस तोपर्यंत मीही तुझा हात सोडणार नाही. सईने त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. मग हा हात मी कधीच सोडणार नाही. आदित्य हसला. मलाही तेच हवं आहे. काही क्षण दोघंही तसेच शांत बसून राहिले. आदित्यनं पुन्हा एकदा तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, झोप आता. उद्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आपल्याला आणि तुला आणि आपल्या छोट्याला आरामाची खूप गरज आहे, म्हणून झोप. सईनं डोळे मिटले पण त्याचा हात काही तिनं सोडला नाही. आदित्यनंही तो हात तसाच धरून ठेवला. त्या रात्री पहिल्यांदाच सईला जाणवलं की ती एका करारात नाही तर एका नात्यात आता सुरक्षित आहे. आणि आदित्यलाही जाणवलं की त्याने प्रेमापासून पळत पळत शेवटी प्रेमातच स्वतःला हरवलं आहे. ही निहारिका नक्की आहे तरी कोण? आदित्यचा तिच्यासोबत काय संबंध आहे? निहारिकाबद्दल सईला समजलं तर काय होईल? आधी त्याच्या घरच्यांना सई आणि त्याच्या लग्नाबद्दल समजलं तर काय होईल? सगळं आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. पण तोपर्यंत ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते आहे हे नक्कीच मला खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की स्टोरीला लाईक करा, हाईप करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला
अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये लवकरच. धन्यवाद.